याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जे गृहप्रकल्प असतील, ज्यांचा बिल्ट-अप एरिया असेल, अशांना कंपल्सरी सेन्सर्स बसवण्याचा आपण एक निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला रिअल टाईममध्ये AQI आपण ज्याला म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स, PM 2.5 आणि PM 10 हे 2 घटक जे असतात, त्याच्यामुळे प्रदूषण हे जास्त लोकांना जाणवतं, श्वसनाचे विकार होऊ शकतात. तर ते सुद्धा नियंत्रित राखता येतील. आपल्याला ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे ते घरी बसल्यासुद्धा मॉनिटर करता येणं शक्य होतं, की या बांधकाम प्रकल्पामध्ये मुळे किती हवेचं प्रदूषण होतंय आणि ते आत्तापर्यंत आपण बघतोय तर जिथं बसवलेले तिथे ते व्यवस्थित बघितलं जाते. त्याचबरोबर अजून 12-13 मुद्दे आपण त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. म्हणजे एखादं बांधकाम चालू असताना ते हिरवं कापड वरती करायचं किंवा आपण जर एखादं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आपण पाडकाम केलेलं असेल, तर त्याच्यावर पाणी मारायचं. ट्रक बाहेर जाताना ट्रकची चाकं धुवून घ्यायची, जेणेकरून ती धूळ सगळी बाहेर जाणार नाही आणि रस्त्यावर उडणार नाही. असे छोटे-छोटे उपाययोजना आहेत.